नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण एक आठवड्यापूर्वी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती मी. त्यात विचारलं होतं की तुम्हाला जे आपले देवघरासमोर काढण्यासाठीच्या वेगवेगळ्या यंत्रांच्या रांगोळ्या बघायला आवडतील का एकाच व्हिडिओत. तर आपल्याला त्याचा एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण जे पण आपले यंत्र आहेत, लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र, असे 5 ते 6 यंत्रांच्या रांगोळ्या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि एकदम सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलेल्या आहेत रांगोळ्या. नक्की ट्राय करा, तुमचं कुठलंही कन्फ्युजन होणार नाही एवढी काळजी घेतली मी. तर नक्की व्हिडिओ बघा. पहिली रांगोळी आपली कुबेर यंत्राची रांगोळी आहे. त्यात आपण आधी 3 डॉट काढून घेतले, 3 टिपके काढले, नंतर 4, नंतर परत 3 आणि नंतर 2. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी टिपके काढले, नंतर लाईन काढून घेतल्या आणि कुठे कसा जॉईंट द्यायचा आहे रांगोळीचा ते व्यवस्थित बघा. अगदी सोपीच रांगोळी आहे. पहिली रांगोळी सोपी, तिथूनच मी सुरुवात केलेली आहे. नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला येतच असणार आहे, पण ज्या मैत्रिणींना येत नाही त्यांनी एकदम मन लावून व्हिडिओ बघा. सर्वच रांगोळ्या सोप्या पद्धतीने दाखवल्या आहेत. आणि जी एक सहस्रदल कमलची रांगोळी आहे त्याला थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे मी आजच्या व्हिडिओत नाही दाखवणार, ती 1-2 दिवसांनी दाखवेल. कारण की एकदम ती रांगोळी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तर येणारे व्हिडिओ पण नक्की बघा. आणि ह्या रांगोळ्या काढल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मैत्रिणींनो. आणि असं म्हटलं जातं की ह्या रांगोळ्या काढल्यानंतर सुख, समृद्धी, संपत्ती असं आपल्या घरात येते. पण ॲज पर माय नॉलेज, हे बघा मैत्रिणींनो, कुठलीही गोष्ट म्हणजे आपल्याला जे पैसा वगैरे असतो ते कष्ट केल्याशिवाय कधीच मिळत नाही. पण जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो घरामध्ये, पूजापाठ वगैरे, आणखीन रांगोळी वगैरे काढणं, त्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं. आणि आपलं जर मन प्रसन्न असलं तर आपण कुठलीही गोष्ट करायला तयार असतो, म्हणजे आपल्या सुख समृद्धीसाठी. तर हा इफेक्ट असतो रांगोळी वगैरे पूजापाठ करतो त्याचा. तर बघू शकता पुढची रांगोळी आपली लक्ष्मी हृदय कमळ आहे. कशा पद्धतीने टिपके काढले तुम्ही बघितलंच असणार आहे. 9-9 टिपक्यांची रांगोळी आहे ही. उभी आडवी क्रॉसमध्ये काढले. आणि ही पण रांगोळी जमतच असणार आहे सर्वांना, पण तरी ट्राय करा. थोडी वेगळी अजून डिझाईन ॲड केलेली मी त्याच्याभोवती. जेव्हा मी लहान होती मैत्रिणींनो, ही रांगोळी जर कुणाच्या अंगणात बघितली तर असं वाटायचं, बापरे, ही रांगोळी एवढी कशी अवघड आहे, कशी काढली असणार आहे, एकदम ह्या लाईन कशा कुठे नेल्या असतील. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट एकदम स्टेप बाय स्टेप शिकतो ना मैत्रिणींनो, ती एकदम सोपी वाटते आपल्याला. तसंच मी तुम्हाला सहस्रदल कमलची रांगोळी शिकवणार आहे. कारण की ती रांगोळी जरा किचकट आहे, म्हणजे सोपी आहे पण जरा किचकट आहे, समजत नाही आपल्याला कुठून काय जोडायचं आहे ते. म्हणजे मी पण ट्राय केली ह्या रांगोळ्या काढताना. तर नक्कीच बघूया आपण ती रांगोळी. आणि आपल्या मंगलताईंची कमेंट पण होती खूप दिवसांपूर्वी, तर मला ती रांगोळी त्यांना काढून दाखवायची आहे. अशाच जर तुमच्या काही रिक्वेस्ट असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. नवनवीन डिझाईन्स वगैरे शिकायच्या असतील तर तेही सांगा, मी नक्कीच प्रयत्न करेल वेळात वेळ काढून तुमच्या म्हणजे आणेल तुमच्यासाठी त्या डिझाईन्स वगैरे. मला नाही जमल्या तरी पण मी प्रयत्न करेल आणि कसं का होईना तुमच्यासमोर मी त्या डिझाईन्स तयार करेल. बघू शकता आपली ही रांगोळी किती सुंदर दिसते. आपण बेसिक रांगोळी तर काढली, पण बाजूने आपली जी नवीन टाईप आहे रांगोळीचा, फिंगर रांगोळी पण ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रांगोळीला जेवढं मोठं करायचं तेवढं करू शकतात. तर एकदम सुंदर दिसते बघा ही रांगोळी. आणि ह्या रांगोळ्या काढल्यानंतर खरंच मन प्रसन्नच होतं. म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या ह्या रांगोळ्या पारंपरिक रांगोळ्या आहेत. तर पुढची रांगोळी लक्ष्मी यंत्राची रांगोळी आहे. 2 ते 2 आधी टिपके काढून घेतले आपण. डायरेक्ट चौकोन काढला असता तरी चाललं असतं, काहीच हरकत नाही. आणि चारही साईडला अशा 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन काढून घ्यायचं आहे. यामध्ये पण आपण कुठली लाईन कुठे जॉईन करायची व्यवस्थित बघा मैत्रिणींनो. तुम्ही वाटलंच तर व्हिडिओ स्लो करूनही बघू शकतात. आणि अशाच छान छान रांगोळ्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवल्या जातात, नवीन रांगोळ्या असतात.
आणि तुम्हाला जमतील अशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते. आपण काही दिवसांपूर्वी बेसिक रांगोळीचा पण व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे. जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर नक्की बघा, वेळात वेळ काढून बघा. ज्यांना रांगोळी जमत नाही त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तो व्हिडिओ. तर आपली ही पण रांगोळी रेडी झाली, म्हणजे बेसिक रांगोळी रेडी झाली. बाजूने आपण आपली डिझाईन मनाने काढू शकतो. लाल आणि पिवळा कलर आपला कॉमन नेहमीचा. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे, सुंदर दिसते. लाईन काढायला जरा अवघड असतं, कारण की एवढे मोठी लाईन जर एकदम काढायची म्हटली का आपला हात वळत नाही, पण छोटे छोटे टिपके काढायचे. पुढची रांगोळी आपली श्रीयंत्र रांगोळी आहे, किंवा कुणी लक्ष्मीचक्र यंत्र पण म्हटलं जातं याला. प्रत्येकाच्या याच्यानुसार बदलते. तर बघू शकता आपण यामध्ये आधी 7 टिपके काढून घेतले. 7 टिपक्यांची एक लाईन काढून घेतली. नंतर 8 टिपके, परत 7, 6 आणि 3 असं कॉम्बिनेशन काढलेलं आहे. हे पहिलं 7 टिपके, नंतर 8, पुन्हा 7 टिपके. मी तुम्हाला बोटांनी दाखवते कारण की मी नंतर याला व्हॉईस ओव्हर केलेला आहे. 6 टिपके आणि 3 टिपके. तर हे टिपक्यांचं गणित जर तुम्हाला कळलं तर एकदम व्यवस्थित रांगोळी जमते. आणि जे 8 टिपक्यांची लाईन आहे तिथून वरती आपण लाईन काढून घेतल्या, 3-3 लाईन. 1, 2, 3 वरतून 1, 2, 3 खाली. आणि कुठून कसं जॉईन करते त्या लाईन्स बघून घ्या मैत्रिणींनो. जे वरचे 3-3 टिपके उरले तिथून आपण अपोजिट लाईनला जॉईन करतोय त्या लाईन. सोपं आहे, काही अवघड नाही आहे, जमेल नक्की तुम्हाला. ट्राय करा फक्त. मी पण जेव्हा पहिल्यांदा रांगोळी शिकली होती, थोडं कन्फ्युजन होतं आपलं लाईन कुठे जॉईन करायच्या. पण एकदा जमायला लागलं की काय म्हणजे येऊन जाते रांगोळी, आपोआप येते. थोडी प्रॅक्टिस लागते प्रत्येक गोष्टीला. आणि ह्या रांगोळ्या आहेच तशा बरं का. आपण जेव्हा बघतो तेव्हाच किती कन्फ्युजन वाटतं बघा आपल्याला, अरे हे कसं काढलं असणार आहे. पण मी सांगितलं ना तुम्हाला, एकदा स्टेप वाईज गेलं ना व्यवस्थित जमतं आपल्याला सर्व. तर आपली ही पण रांगोळी रेडी झालेली आहे. आणि पुढची रांगोळी आपली सरस्वती यंत्र आहे. हे पण सोपंच आहे. आणि ह्या सर्वांच्या स्टेन्सिल्स वगैरे बाजारात अवेलेबल आहेत, ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर त्या घ्यायच्या असतील तुम्ही तेही घेऊ शकता. वाटलंच तर मी इथं काही प्रोडक्ट टॅग केलेले तुम्ही ते पण बघू शकतात. आणि जर तुम्हाला हाताने काढायला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हाताने काढलंच गेलं पाहिजे, कारण की आपलं तेवढंच मनाला समाधान वाटतं की अरे बाबा आपण काढली, आपल्या हाताने काढली आपण ही रांगोळी आणि काहीतरी शिकलो आहे आपण. तर आपण हे जे सरस्वती मातेचं यंत्र आहे, जेव्हा दसरा असतो, पाटीची पूजा केली जाते किंवा वहीची, तेव्हा पण त्यावर काढतो हे. तर एकदम सोपं आहे, लहानपणापासून आपण हे शिकत आलेलो आहे, त्यामुळे हे पण काढू शकता. तर पुढची रांगोळी, तर एक ताईंनी मला इंस्टाग्रामला मेसेज केला होता की गरुड वाहन म्हणजे गरुडचं यंत्र, आपले जे भगवान विष्णू आहे त्यांचं यंत्र आहे, सॉरी त्यांचं वाहन आहे गरुड. त्याची रांगोळी माहिती आहे का? तर मला माहीत होती, तर म्हटलं आपण ती पण काढून दाखवूया. एकदम सोपी आहे, 4 ते 4 आहे. तुम्ही ही पण नक्की ट्राय करा रांगोळी. एकदम सोपी आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. रांगोळी नक्की ट्राय करा. आणि आपली एक रांगोळी बाकी आहे, पेंडिंग आहे, ती पण तुमच्यासमोर मी म्हणजे तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. तर भेटूया अशा सोप्या सुंदर झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तर तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढत जा. आणि आजचा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा.
चला तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.